2008 मधील मनसे आंदोलन प्रकरणाची सुनावणी आज काही मिनिटातच संपली। राज ठाकरेंना गुन्हा मान्य आहे का असा सवाल कोर्टाने केला। यावर मला गुन्हा मान्य नाही असं राज ठाकरे यांनी ठाणे सत्र न्यायालयामध्ये उत्तर दिलं। 2008 मध्ये कल्याण स्थानकामध्ये उत्तर भारतीय उमेदवारांना झालेल्या मारहाण प्रकरणी राज ठाकरे गुरुवारी कोर्टामध्ये हजर राहिले। यावेळी न्यायाधीशांनी त्यांना गुन्हा मान्य आहे का असं विचारलं। त्यावर गुन्हा मान्य नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं। परप्रांतीयांच्या रेल्वे भरती प्रकरणावर ठाणे रेल्वे कोर्टामध्ये सुनावणी पार पडली। कोर्टात काय झालं? न्यायाधीशांनी म्हटलं की गुन्हा कबूल आहे का? राज ठाकरे यांनी मला गुन्हा कबूल नाही असं म्हटलं। न्यायाधीशांनी म्हटलं की 1 महिन्यात प्रकरण संपून जाईल, सहकार्य करा। राज ठाकरे यांनी म्हटलं पूर्ण सहकार्य करणार। कोर्टाने त्यांना विचारलं गुन्हा कबूल आहे की नाही कबूल आहे, आणि मग चार्ज फ्रेम करण्यात आला आणि साहेबांनी गुन्हा नाकारलेला आहे की असं आम्ही याच्यामध्ये दोषी नाही आहोत। ते मॅटर आता पुढे चालवायला ठेवलेलं आहे, ट्रायलसाठी ठेवलेलं आहे आणि जज साहेबांनी अशी कमेंट केली की लवकरात लवकर मॅटर संपू शकेल, तुम्ही रेग्युलरली अटेंड करा। ठाण्यामध्ये रेल्वे कोर्टामध्ये अगदी काही मिनिटात ही सुनावणी पार पडली। रेल्वे भरती दरम्यान उत्तर भारतीयांना झालेल्या मारहाण प्रकरणी ही सुनावणी घेण्यात आली। नेमकं हे प्रकरण काय आहे तेही पहा। 2008 मध्ये रेल्वेकडनं भरतीसाठी परीक्षा घेण्यात आली। कल्याण स्थानकामध्ये उत्तर भारतीय उमेदवारांना मनसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप आहे। मारहाणीसह स्टेशनचं देखील नुकसान झाल्याचा आरोप आहे। मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्याचा आरोप मनसेनं केला होता। परप्रांतीयांना लक्ष्य करून हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा राज ठाकरे यांच्यावर ठपका आहे। याच प्रकरणात राज ठाकरेंना अटक देखील करण्यात आली होती। हिवाळी अधिवेशनामध्ये विदर्भ वैधानिक विकास मंडळावरून सुधीर मुनगंटीवारांनी सरकारलाच घरचा आहेर दिलाय। हुरडा खाऊन जा पण विदर्भावर अन्याय करू नका असं मुनगंटीवार म्हणाले आणि खर्चाची यादी मागितली तरी उत्तर येत नाही असा आरोपही मुनगंटीवारांनी केला आहे। हक्क आहे। वैधानिक विकास मंडळ हे 371(2) नुसार आमचं संरक्षक कवच आहे। तुम्ही जर हे संरक्षक कवचच काढून टाकलं तर जो निधीचा उपयोग आहे तो विदर्भासाठी होणार नाही। विदर्भामध्ये येऊन हुरडा खा, अतिथी देवो भव, तुम्ही आमच्यासाठी देवा समान आहे, पण वर्तणूक ही देवाची ठेवा, देणाऱ्याची ठेवा। तुम्ही इथे येऊन हुरडा खाऊन वापस जाल तर हे विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या जनतेवर अन्याय करणारं आहे। महायुतीचा महापालिका निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरल्याचं सूत्रांकडून कळतंय। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिकमध्ये भाजप सेना एकत्रच लढणार असं सूत्रांकडून कळतं। महायुतीचा आगामी महापालिका निवडणुकांसाठीचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। यामध्ये मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक आणि नागपुरात भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र निवडणूक लढणार आहे। तर तिकडे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी वेगवेगळे लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची ताकद समसमान आहे। कार्यकर्त्यांना संधी मिळावी आणि बंडखोरी टाळण्यासाठी वेगळी रणनीती आखली जाते। यासह पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत वेगळं लढत विरोधकांना बाजूला सारलं जाणार आहे। तर नागपुरातही भाजपची ताकद अधिक आहे, तरी सुद्धा शिंदे सेनेला सोबत घेतलं जाणार आहे। यासह नवी मुंबई संदर्भात अद्यापही निर्णय झाला नसल्याची माहिती आहे। चांगली गोष्ट आहे, आम्ही तेच सांगत होतो पूर्वीपासून, आणि हा फॉर्म्युला ठरला आपल्याकडून मला कळतंय। हे सगळीकडेच झालं पाहिजे, नुसतं महानगरपालिकाने, त्यानंतर जिल्हा परिषदा पण आहेत। जे आम्ही सातत्याने सांगतोय की महायुतीमध्ये आपण लोकसभा लढलो, विधानसभा लढलो, तर सगळ्याच निवडणुका महायुतीमध्ये लढल्या गेल्या पाहिजे। माझ्यासारख्या कार्यकर्ता अतिशय आनंदी आहे किंवा समाधानी आहे जर हा निर्णय झाला असेल तर। की ही महायुती ठाण्यामध्ये होणार आहेत का, कल्याणमध्ये होणार आहेत का, डोंबिवलीमध्ये होणार आहे का, पुणे पिंपरी चिंचवडमध्ये होणार आहे का, म्हणजे फक्त मुंबईसाठी सत्ताचा वाटप आणि विशेषतः सत्ताकरणच्या नावाखाली अर्थकरण करण्यासाठी सर्व एकत्र येत आहेत। मात्र आपापल्या जिल्ह्यामध्ये आपापल्या विभागामध्ये वेगवेगळी भूमिका मांडत आहेत। त्यांनी जाहीर करावं की नागपूरमध्ये पण महानगरपालिका महायुती म्हणून लढणार आहे।